देश भर में आदिवासी समाज के आरक्षण में की जा रही बोगस घुसखोरी तथा अन्याय और अत्याचार के विरोध में शुक्रवार को दिग्रस तहसील कार्यालय पहुंचकर सकल आदिवासी समाज की ओर से ज्ञापन सौंपा गया। इस मौके पर बड़ी संख्या में आदिवासी समाज के महिला और पुरुष उपस्थित थे। इस दौरान आदिवासी समाज बंधुओं ने जमकर सरकार और स्थानीय विधायक के खिलाफ नारेबाजी कर विरोध प्रदर्शन किया। ज्ञापन के अनुसार हैदराबाद गैजेट के नाम पर आदिवासियों के एसटी आरक्षण में घुसखोरी करने के लिए बंजारा समाज को प्रवृत्त किया जा रहा है। बंजारा और आदिवासी समाज के बीच विवाद उत्पन्न कर निचले स्तर की राजनीति की जा रही है। इस आशय की टिप्पणी करते हुए सकल आदिवासी समाज के नेताओं और स्थानीय समाज प्रतिनिधियों ने सरकार की आदिवासी विरोधी नीतियों पर जमकर प्रहार किया। महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जे आदिवासी समाजाला आरक्षण आहे त्या आदिवासी समाजामध्ये बंजारा समाजाला घुसवण्याचा प्रयत्न ही सरकार करत आहे आणि कोणत्या बेसवर करत आहे तर हैदराबाद गॅजेटचे त्यांनी जीआर काढलेला आहे। तर त्याच्या अनुषंगाने बंजारा समाजाला सुद्धा आदिवासीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे असा बंजारा समाजाकडून सुद्धा निवेदन देणं सुरू आहे। परंतु मी बंजारा समाजाला सांगू इच्छितो आणि जे काय त्यांच्या माध्यमातून त्यांच्या आमदार खासदारांची जी मीटिंग सुरू आहे की बंजारा समाजाला आदिवासी समाजामधून आरक्षण मिळालं पाहिजे, अरे त्या आमदार खासदाराला मी सांगू इच्छितो की तुम्ही आदिवासीच्या वोटाच्या भरोशावर निवडून आलेले आहे। मी मान्य करणार नाही। जर येणाऱ्या काळामध्ये बंजारा समाजाला आरक्षण जर या सरकारने दिलं तर हे तर फक्त आज आम्ही या ठिकाणी निवेदन देत आहोत। जे नेपाळमध्ये घडलं, बांगलादेशमध्ये घडलं, तसंच या देशामध्ये घडायला वेळ लागणार नाही आणि आदिवासी समाज संसदमध्ये घुसल्याशिवाय राहणार नाही। हेच आमदार जेव्हा निवडून गेल्यानंतर शपथ घेतात संविधानाची, तर त्या शपथीमध्ये सांगितले जाते समाजामध्ये कोणत्याही जाती जमाती सोबत कसल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही। परंतु आम्हाला आज काय दिसते आहे, आदिवासीच्या आरक्षणामध्ये बंजारा समाजाला हे आदिवासीचं आरक्षण बंजारा समाजाला देण्याची भाषा हे लोक करत नाही। भाषाच नाही तर मोर्चे काढत आहे, निवेदन देत आहे, मुंबई सारख्या ठिकाणी मिटिंगा घेत आहे। याचा अर्थ काय समाजाचा? मग आमचे जे लोक या लोकांच्या मागे आहे, तर काय आमच्या आदिवासी लोकांचं या बंजारा समाजाला आमच्या आदिवासीमध्ये आरक्षण देण्यात यावं काय ते समर्थन करतात? बीजेपी मध्ये किंवा या आमदाराच्या मागे असलेला आदिवासी आमचा समाज आता त्यांनी डोळे उघडले पाहिजे खरं म्हणजे। आणि हे जे आरक्षण आहे हे आदिवासीचं आम्हाला संविधानाने दिलेलं आहे। मी या माध्यमातून शासनाला विनंती करतो की आपण त्या गॅजेटचा जो संदर्भ देऊन जो मराठा आणि कुणबाचा जो वाद लावला, तशा पद्धतीचा बंजारा आणि आदिवासीचा वाद लावू नये ही या माध्यमातून शासनात कळकळीची विनंती करतो। अन्यथा असा जर वाद लावला तर येणाऱ्या काळात जे काही परिणाम होईल त्याला सर्वश्री शासन जबाबदार आहे। खऱ्या अर्थाने ते जेव्हा हैदराबाद गॅजेटची निर्मिती झाली तेव्हा महाराष्ट्र राज्यच नव्हतं, तेव्हा मुंबई प्रांत होता आणि त्याचबरोबर घटनेच्या कलम 13 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेला आहे की 1950च्या अगोदरचे विसंगत कायदे रद्द। त्याच्यामुळे या गॅजेट तर बंजारा समाजाला होणार नाही, मराठा समाजाला होणार नाही, पण त्याचा बोलविता धनी जो आहे तो महाराष्ट्राचं बिहार करण्याच्या प्रयत्नात आहे। तसं